नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तांदळाची भाजी बनवूया, म्हणजे चवळीची। बघा, खूप टेस्टी लागते। तुम्ही उपास सोडायला ही भाजी बनवू शकताय बघा, गुरुवारच्याला। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे। चवीला म्हणतात तर अप्रतिम लागते, भाकरी संग चपाती सोबत तुम्ही खाऊ शकताय। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कढई ठेवली मी गॅसवर, अगदी 3 मिनिटात भाजी तयार होते बघा। आता 1 चमचा तेल घालूया। तेल गरम झालं का आपण लसूण मिरची घालणार आहे। मी लसूण ही बारीक करून घेतलेला आहे, खोडून म्हणजे चिरून। 1-2-3 मिरच्या मी चिरून घेतल्यात बघा। हिरवी मिरची ही तिखटवाली आहे। भाजी कशी चमचम तिखट झाली ना छान लागते बघा। लसूण मिरची चांगली कलर बदलेपर्यंत, तांबूस कलर होईपर्यंत आपण तेलात परतून घेऊया। भाजीला चव छान येते बघा मिरचीची आणि लसणाची। आता ही चवळीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली बघा, 2-4 पाण्यानं। माती कचरा कासले निघून जातो। नितळाई ठेवली होती। ही सर्व भाजी घालूया आपण। तांदळाची म्हणते, चवळीची म्हणतात। खूप टेस्टी लागते बघा, अगदी करायला सोपी आहे बघा। आता खालवर करून घेऊया आपण, खालची बाजू वरती करून घेऊया। ते त्याला चांगली परतून घेऊया। भाजी चांगली परतून घेतली आहे बघा। हे भाजीला लगेच मीठ टाकायचं नाही, नंतर लास्टला मीठ टाकायचं आपल्याला। बिगर मिठाची आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा। तर 2 चमचे दाण्याचं कूट घालले। मोठा 1 चमचा घातलाय मी, बारकं म्हणलं तर 2 चमचे होईल। मिक्स करून घेऊया। तर माझ्याकडे ही रेसिपी होती पहिलीच बनवलेली, म्हणलं चला आज शेअर करा तुमच्या सांगते। झाकण ठेवे, अगदी सोप्या पद्धतीने, काहीच लागत नाही यात। 2 मिरच्या झाल्या, मीठ झालं, शेंगदाण्याचा कूट झाला का भाजी आपली तयार झाली बघा। लगेच शिजते बघा बिगर पाण्याची। आणि मीठ घालायचं, आणि मीठ घातलं तर पाणी सुटते। थंड झाल्यानंतर मीठ घालायचं। तुम्ही जेवणासंग तोंडी लावू शकताय। पातळ भाजी केली तरी सुकी भाजी तुम्हाला खायला भारी आहे बघा। अशा पद्धतीने बनवा। आता भाजी थंड झाली, नंतर आपण मीठ घालून घेणार आहे। मीठ घालून नंतर मिक्स करून घेऊया आपण। तर भाजी आपली तयार झाली आहे बघा। तुम्हाला उपास सोडायचा असला तर लगेच संध्याकाळी बनवू शकताय, दुपारच्या टायमाला जेवताना। भाजी चपाती भाकरी बरोबर खाऊ शकताय। खूपच चवीला भारी लागते, पौष्टिक। अजून रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा।